तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ कडेगावात संविधान बचाव मोर्चा, बदली रद्द करून 3 वर्षांचा स्थिर कार्यकाल देण्याची मागणी। नमस्कार, मी काजल मोहिते आणि आपण पाहत आहात पॉवर मराठी न्यूज। अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ कडेगाव शहरात संविधान बचाव लोकशाही बचाव मोर्चा काढून शासनाविरोधात शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले। प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची बदली करू नये, त्यांना किमान 3 वर्षांचा स्थिर कार्यकाल द्यावा, तसेच त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा शासनाने गौरव करावा अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली। मोर्चाचं आयोजन पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष DS देशमुख यांनी केलं होतं। यावेळी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, किरण लाड, सुभाष पाटील यांच्यासह शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे पदाधिकारी, विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले। यापूर्वी शासनाला लेखी निवेदन देऊनही कोणतीही सकारात्मक दखल न घेतल्याने नागरिकांनी लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पर्याय स्वीकारल्याचं आयोजकांनी सांगितलं। या आंदोलनात परशुराम माळी, महादेव होवाल, जीवन करकटे, अभिमन्यू वरुडे, राजू माने, शिवलिंग सोनवणे, विजय माळी, भाऊसाहेब यादव, विजय यादव, आकाश वाघमारे, ॲडव्होकेट दीपक लाड, दादा पाटील, संजय तडसरे, बजरंग अडसूळ, बाबासाहेब जाधव, सिराज पटेल, इम्रान पटेल, संदीप देसाई, युनुस पटेल, अरुण सगरे, राजू घोडके, सतीश गुरोड, नामदेव रासकर, संकेत कांबळे, वर्षा कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। प्रामाणिक आणि लोकाभिमुख अधिकाऱ्याच्या समर्थनासाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचं चित्र कडेगाव शहरात पाहायला मिळाले। आंदोलकांनी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन तुकाराम मुंडे यांना स्थिर कार्यकाल द्यावा अशी मागणी केली आहे। अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पॉवर मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज, आपला जिल्हा आपली पॉवर। पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर, चौफेर खबर। आज आम्ही कडेगावमध्ये सर्व संघटनांच्या वतीनं तुकाराम मुंडे साहेबांच्या समर्थनार्थ आम्ही मोर्चा काढला। कारण तुकाराम मुंडे साहेबांनी दूध, भेसळ, बंदी असलेला गुटखा, अन्नपदार्थ, औषधं हे भेसळयुक्त जे आहे ते धडाकेबाज कारवाई करून थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याला यश येत आहे। आणि लोकांचे जीवन हे चांगले आरोग्य राहावे यासाठी ते प्रयत्न करत आहेत। तरी त्यांची बदली होऊ नये, त्याला 3 वर्ष कार्यकाल द्यावा ही आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे। आणि त्याच्यानंतर त्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट अधिकारी म्हणून शासनानं गौरवण्यात यावं यासाठी पण आम्ही शासनाकडे पाठपुरावा केला होता, परंतु शासनानं त्याचं उत्तर आम्हाला दिलेलं नाही। आम्ही लेखी मागितलं तर शासनाला त्याचं उत्तर दिलं नाही। म्हणून आज मुंडे साहेबांच्या समर्थनार्थ आम्ही हा मोर्चा काढलाय। जर त्यांची चुकून बदली झाली तर परत ही भेसळ आहे अशी चालू होईल। म्हणून जर त्यांची बदली केली तर पुन्हा आम्ही रस्त्यावर उतरणार, एवढं आम्ही ह्या सर्व संघटनेच्या वतीनं मी सांगतो। थांबतो। तुकाराम मुंडे साहेबांना पाठिंबा देत आहोत। शेतकरी संघटना व इतर संघटनांच्या वतीनं आज आम्ही भेसळयुक्त जे पदार्थ असो किंवा सौंदर्य प्रसाधने असो किंवा खतं असो याविषयी जे काही भेसळ चालू आहे त्याविषयी तुकाराम मुंडे साहेबांना पाठिंबा देत आहोत आम्ही। आणि त्यांची जी बदली आहे ती बदली रद्द करण्यासाठी आम्ही बदली नको सन्मान हवा हा आम्ही हे उपक्रम इथं आज राबवण्यात आलेला आहे। अधिकारी एवढा चांगला काम करू शकतो आणि याच्या उलट या राज्यामध्ये, या देशामध्ये प्रशासकीय अधिकारी हे राजकीय लोकांचे बटी घेऊन काम करत आहेत। लाखो नाही करोड रुपये पगार घेत आहेत, भ्रष्टाचार करत आहेत, परंतु आमच्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनाशी खेळत आहेत। म्हणून तुकाराम मुंडेसाठी आम्ही लढायला उतरलोय। भविष्यामध्ये जर तुकाराम मुंडेंची बदली 1 वर्षात केली तर लाटणं मोर्चा घेऊन आम्ही रस्त्यावर उतरून लाटणं घेऊन हाणायचं वेळ कमी पडणार नाही। कारण आम्ही आतापर्यंत प्रत्येक आंदोलन शांततेच्या मार्गानं, अहिंसाच्या मार्गानं, परंतु आज आमच्या कुटुंबात नव्हे दूध प्यायचा आहे, त्याला पनीर खायचं आहे आणि हे खाताना या भेसळमधनं विष बाधा होत आहे।